बदलापुरात एफडीएनं मोठी कारवाई केली आहे। ग्राहकाला बुरशी लागलेला पिझ्झा बेस दिल्याप्रकरणी राऊत चौकातील फ्लिपकार्ट मिनिट्सचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। ग्राहकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात मनसेनं आवाज उठवला होता आणि त्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी फ्लिपकार्ट मिनिट्सच्या गोडाऊनवरती छापा टाकत खाद्यपदार्थांची तपासणी केली। या कारवाई दरम्यान एफडीए अधिकाऱ्यांना काही भेसळयुक्त खाद्यपदार्थ आढळून आले आणि त्यानंतर फ्लिपकार्ट मिनिट्स ब्रांचचा परवाना निलंबित करण्यात आला आहे। काल मी फ्लिपकार्ट मिनिट्सवरनं दुपारी 1:30-2च्या सुमारास पिझ्झा बेस आणि काही घरगुती वस्तू मागवल्या होत्या। त्याच्यात मी पिझ्झा बेस 2 मागवलेले, तर त्यातला एक पिझ्झा बनवला आणि दुसरा बनवताना तर निदर्शनास आलं की त्या पूर्ण पिझ्झा बेसला बुरशी लागलेली होती। तर त्या संदर्भात मी इथे आलं असता यांनी मला उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यानंतर मी आमच्या मनसे टीमला फोन केला आणि मग त्यांच्या थ्रू त्यांच्यावर कारवाई केली। तर तेव्हा पण त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर कारवाई केली व एफडीएला अंतर्गत त्यांच्यावर आता आतमध्येही कारवाई चालू आहे। आपण या गोष्टीचा कालपासून पाठपुरावा करत आहे आणि पोलीस प्रशासनाकडे आपण स्टोर संदर्भात 318ची मागणी केलेली आहे, कारण की जे काही गोष्टी घडल्यात ह्या एक प्रकारची चिटिंग आहे ग्राहकाची। आणि महत्त्वाचा मुद्दा असा की एफडीएने जी कारवाई केली तर आमची मागणी एक असं असेल की स्टोरला सील लावा।